नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, ही बघू शकता, ही कस्टमरची साडी आहे. तर ही मोरपंखी कलरची आहे. पूर्ण ह्याच्यावरती बघू शकता, पूर्ण भरलेली आहे, म्हणजे गोल्डन कलरची अशी पूर्ण डिझाईन आहे. काठ बघू शकता, काठही असे ब्रॉड आहेत आणि किती सुंदर आणि छान ही साडी आहे. आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज बघू असा शिवलेला आहे. तर पण सिंपल शिवलेला आहे, डीप नेक केलेला आहे बघू शकता. आणि असं पायपिंग केलेलं आहे, बारीक नाजूक अशी पायपिंग केलेली आहे इथून अशी व्यवस्थित. आणि थोडासा डीप आहे, म्हणजे जास्त डीप नाही, पण साधारणतः 9.5 इंच गळ्याची उंची ठेवलेली आहे. आणि बघू शकता, स्लीव जी आहे ना, ही लॉंग ठेवलेली आहे, म्हणजे त्यांना सिंपल अशी पाहिजे होती. इकडं पण बघू शकता, एकदम सिंपल अशी शिवलेली आहे. आणि इथे काठ आलेले आहेत आणि बॅक साईडला एक साईडलाच काठ असल्यामुळे बॅक साईडला आलेले आहेत. बरेच वेळा आता काय होतं, ब्लाऊज पीस जे असतात ना साडीतले, त्याला एकाच साईडला काठ असतात, दुसऱ्या साईडला काठ नसतात. मग त्यावेळेस आपण फक्त ह्याला लावू शकतो म्हणजे बाहीच्या साईडला. आणि जर समजा एखादी कस्टमर बारीक असेल तर ते काठ शिल्लक राहतं, त्याच्यापासून आपण सुंदर डिझाईन पण नक्की बनवू शकतो. पण जर दंडगेर जास्त असेल तर काठही हे शिल्लक राहत नाही. मग त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं जर पूर्ण साडी भरलेली असेल आणि तर तुम्ही सिंपल पद्धतीने नक्की ब्लाऊज बनवू शकता. तर हा कटोरी ब्लाऊज आहे. तर मैत्रिणींनो, ही होती कस्टमरची साडी आणि ब्लाऊज. तर सिंपलच हा ब्लाऊज शिवलेला आहे मी. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.